तर नमस्कार मॅडम, प्रथमतः कर्मयोद्धा संकल्प यात्रा तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर तुम्ही मला सांगू शकता की या दगदगत्या जीवनामध्ये जे प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक मनुष्याचं म्हणजे प्रत्येक मानवाचं जीवनशैली जशी बदलत चाललेली आहे, म्हणजे ॲमेझॉन आणि झोमॅटो सारखी जीवनशैली झालेली आहे. या सर्व जीवनशैलीमध्ये आयुर्वेद आणि आपले आहार सल्ले म्हणजे आहार कसे असले पाहिजे की जेणेकरून आपलं आयुष्य हे एक आनंदात आणि एक सुखी समाधानी गेलं पाहिजे, ते हॉस्पिटलच्या चक्रा न मारता आपण आनंदात पुढे जगलो पाहिजे. बरोबर. आयुर्वेद जो आहे तो आयुष्याचा वेद आहे. जसा पृथ्वीची उत्पत्ती झाली किंवा मनुष्याची उत्पत्ती झाली त्यावेळेसच जे काही वेद झाले त्याच्याबरोबर एक यजुर्वेदाचा उपवेद म्हणजे आयुर्वेद सांगितलेले आहे. जसं आपण एखादा मोबाईल घेतो किंवा एखादी वस्तू घेतो त्याच्यावर एक मॅन्युअल येतं, पुस्तक येतं की ही वस्तू कशी वापरली गेली पाहिजे. तसं आपलं हे शरीररूपी मशीन जे आहे ते कसं वापरावं किंवा हे गॅजेट कसं वापरावं त्याचं मॅन्युअल म्हणजे आयुर्वेद आहे. इतकं ते डीप आहे. तर आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. आयुर्वेदाच्या मेन बेसिक गोष्टी ज्या आहेत ना की आयुर्वेदाचा जो मुख्य उद्देश आहे की स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष. म्हणजे काय की स्वस्थ व्यक्तीने जास्तीत जास्त स्वस्थ कसं राहावं. आणि आतुरस्य व्याधी परिमोक्ष म्हणजे काय, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, काही आजार झाला तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल, डॉक्टरकडे यावं लागेल, काही ना काही त्याच्यावर ट्रीटमेंट करावं लागेल. पण बेसिक काय आहे की तुम्ही आजारी पडूच नाही. आणि केअरवेल हॉस्पिटल असो की मदत फाउंडेशन असो यांचा उद्देश हा आहे की पहिल्यांदा तुम्ही आजारी पडूच नका म्हणून आमच्यासारख्या डॉक्टरला ते इन्व्हाइट करतायत. आणि जर तुम्हाला काही झालं तर एक नंबरची सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा असलेलं हॉस्पिटलही इथं त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. मॅडम, भारत आणि आयुर्वेद याचा संबंध कसा आहे? भारत आणि आयुर्वेदाचा अतिशय मुळापासून संबंध आहे. कारण सगळे रूट्स जे आहेत ना ते भारतातनं, कारण भारत हा जो आहे हा सनातन धर्म मानणार आहे आणि आयुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे. तर एन्शियंट सायन्स आहे ते. तर जेव्हा पूर्वी आपण म्हणतो ना की जसं अश्मयुगापासून आपण पूर्वी तर आपल्याकडे पॅरासिटामॉल किंवा असे काही आपण औषध नव्हते वापरत. अगदी आजीबाईचा बटवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अगदी मसाल्याच्या डब्यात सुद्धा आपल्या बऱ्याचशा औषधी गोष्टी होत्या. पण कालांतराने आपण त्या गोष्टी विसरायला लागलो की छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपल्याला आजार दाबण्याकडे लक्ष दिलं जातंय. तर आजार मुळा का होतंय त्याच्याकडे नाही. म्हणजे ताप का येतो याच्यावरनं विचार करता तापाचं औषध दिलं जातं. ऍसिडिटी का होते याचा विचार न करता म्हणजे अशा प्रकारे सप्रेसर. तर आयुर्वेद मात्र डीप विचार करतो आणि त्यालाच पुढे करण्यासाठी. नक्कीच. जे कर्मयोद्धाचे श्रोते आहेत, जे संपूर्ण आपल्या एक कुटुंब आहे, त्यांना जर आयुर्वेदा, होमिओपॅथी, पंचकर्म असेल, योगोपचार आणि आहार सल्ले असतील याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मॅडमचा नंबर आणि नाव देत आहे, त्यांच्या हॉस्पिटलचे लोकेशनही देत आहे. त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि तेथील आपल्या आहाराचे सल्ले आणि एक चांगलं जीवन कसं जगता येईल यावरती मार्गदर्शन घेऊ शकता. जय कर्मयोद्धा.